मुंबईमध्ये सध्या भाजप चांगलीच ॲक्शन मोडवरती आलेली आहे आणि जे बंडखोर आहेत त्या बंडखोरांना थंड करण्यासाठी भाजपनं आता एक वेगळी अशी रणनीती आखलेली आहे। केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी या बंडखोरांची यादी देखील मागवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। अर्जाची मुदत संपल्याच्या नंतर मुंबईमधल्या बंडखोरांचा संपूर्णपणे आढावा घेतला जाईल। बंडखोरांना संपर्क करण्यासाठी स्थानिक नेतृत्वांना सूचना देखील करण्यात आल्या। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देतील। अभिषेक, मुंबईसाठी सध्या भाजप ॲक्शन मोडवरती आलेले दिसतंय। राज्यामधल्या वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये देखील असंच चित्र आहे। नक्कीच मोठ्या प्रमाणात मुंबई भाजपमध्ये आपल्याला बंडाळी झाल्याचं चित्र हे दिसतं आहे। अनेक असे वॉर्ड आहेत जिथं कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आपल्याला भाजप कार्यकर्त्यांकडनं होताना दिसतो आहे आणि अशातच बंडोबांकडनं अनेक ठिकाणी अर्ज भरण्यात आलेले आहेत। तर याचमुळे मुंबईतील जिल्हाध्यक्षांकडनं बंडोबांची यादी ही मागवली जाणार आहे। जे बंडखोर आहेत त्यांना समजवण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं आपल्याला होताना पाहायला मिळेल। याच संदर्भात केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांची आताच मुंबईतल्या नेत्यांसोबत बैठक सुरू आहे आणि अर्जाची मुदत संपल्यानंतर मुंबईतल्या बंडखोर केलेल्यांचा सगळ्यांचा आढावा घेतला जाणार आहे। बंडखोरांना संपर्क करण्यासाठी देखील स्थानिक नेतृत्वाला सूचना देण्यात आल्या। ठीक आहे अभिषेक, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।